पर्यंत ना बच्च्यावर विश्वास ठेव. विश्वास आहे ना माझ्यावर? पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. नीलिमा ते गुलाबाचं रोप दे का. नीलिमा लक्ष कुठे तुझं. नाही काही नाही. काय झालं कसला विचार करतेस. विशेष काही नाही. नीलिमा काय झालं दमलीयस का तू. स्वानंदी पण नाहीये हल्ली घरी. सगळी कामं तुझ्यावरच पडत असतील नाही का. नीलिमा तू एक काम कर. तू ना सध्या नर्सरीत येऊच नकोस. पहिला पाऊस पडून गेला ना की मग गर्दी होईल. मग तू ये. नाही हो, मनाला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून येते मी नर्सरीत. आणि घरात बसून तरी काय करू ना. 2 दिवस जरा आईंचं वागणं पण बदललंय. म्हणजे त्यांनी पेटीच्या किल्ल्या स्वतःकडेच ठेवून घेतल्या. अगं तुझ्यावर किती कामाचा लोड आहे. तुझा भार कमी करण्यासाठी घेतल्या असतील तिने किल्ल्या. मम्मी त्याविषयी विचारल्यावर त्या चिडल्या का माझ्यावर. नीलिमा अगं घरात हल्ली काय काय घडते माहितीये ना तुला. चिडचिड होणारच ना तिची. ही चिडचिड आहे ना स्वानंदीमुळेच आलीये घरात. नीलिमा हे बघ मला नाही असं वाटत. अगं स्वानंदीला आपण समजूनच घेतलं नाहीये आतापर्यंत. नीलिमा हे बघ रोपाला सुद्धा माती धरायला वेळ लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते मग त्याच्यात जीव येतो. हे बघ स्वानंदीला सुद्धा आपण थोडा वेळ द्यायला हवा. अजून किती वेळ द्यायला हवा. लग्न होऊन इतके महिने झाले तरी ती अजून आईंचं घरच्यांचं मन जिंकून घेऊ शकली नाहीये. तिच्यामुळे ना घरात खूप प्रॉब्लेम्स वाढतात. आईंचं वागणं तर खूप बदललंय. खूप विचित्र वागतात त्या. नीलिमा अगं मी तुला आधी सुद्धा सांगितलंय. हे बघ आई आणि स्वानंदीमध्ये जे काही समज गैरसमज निर्माण झालेत ना ते नील स्वानंदी आणि आई यांना सॉल्व्ह करू दे. तू त्यात मध्ये नको पडूस. हे बघ पुढे जर गरज वाटली ना तर मी बोलेन आईशी. पण तू नको बोलूस. नक्की बोलाल. नक्की बोलेन. पण त्यासाठी तू स्वतःला बदलू नकोस नीलिमा. पूर्वी जसं समजुतीने सगळ्यांना आपलंसं केलं होतंस ना तशीच राहा. मोठ्या सुनेसारखी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे. ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे. विकीची चारी करायला. काय समजतो काय स्वतःला तू. अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे. आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत.
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?